काटोलीतील बँक ऑफ इंडिया शाखेत पारधी समाजाबाबत कथित अपमानास्पद वक्तव्य केल्याच्या प्रकरणी प्रहार संघटनेने निषेध नोंदवलाय। तर डोंगरगाव येथील महिला बचत गटाच्या सदस्यांनी तक्रार केल्यानंतर प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी बँकेत जाऊन जाब विचारला। शाखा व्यवस्थापक आणि संबंधित कर्मचाऱ्यांनी उपस्थित महिलांची जाहीर माफी मागत भविष्यात भेदभावपूर्ण वर्तन होणार नसल्याची ग्वाही दिली। तर यानंतर महिला बचत गटाची खाती तातडीने उघडण्यास आली। या कारवाईनंतर महिलांनी समाधान व्यक्त केले। बँक ऑफ इंडियामध्ये काही पारधी समाजातल्या महिला बचत गटाचं काम करण्याकरता खातं उघडण्याकरता या ठिकाणी आल्या होत्या, पण बँक कर्मचाऱ्यांनी त्यांना उद्धटपणाची वागणूक दिली असं काल मला कळलं। या संदर्भात मी काल बाहेर असल्यामुळे पूर्ण माहिती घेतली। तर काल खरोखर हे ऐकून खूपच वाईट वाटलं। ॲक्च्युली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानाचा अधिकार दिलेला आहे, सर्वांना समान अधिकार दिलेला आहे। यामध्ये कोणीही जातीभेद बाळगू नये असं त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे। असं असताना देखील आज आपल्या या समाजामध्ये, पारधी समाज म्हणा किंवा इतर समाजामध्ये बँक कर्मचारी अशा प्रकारची वागणूक देतात, हे ऐकून खरोखर वाईट वाटत आहे। या घटनेचा आम्ही प्रहार संघटनेच्या वतीने या ठिकाणी तीव्र निषेध व्यक्त करतोय आणि संबंधित बँक कर्मचाऱ्यांना या ठिकाणी त्या केलेल्या वक्तव्याची जाहीर माफी मागावी, अन्यथा या बँक ऑफ इंडिया शाखा काटोलच्या समोर आम्ही या ठिकाणी या पारधी समाजाला घेऊन निश्चितच या आंदोलनाच्या विरोधात धरणे आंदोलन या ठिकाणी करणार आहोत। म्हणून माझी त्यांना विनंती आहे की आपण आपल्या तोंडून जे काही वाक्य निघाले असेल त्या घटनेचा या ठिकाणी जाहीर त्यांनी निषेध म्हणून आम्हाला एक पत्र या ठिकाणी द्यावं आणि त्यांची जाहीर माफी मागावी। धन्यवाद। लोकवाहिनी मीडियासाठी विशाल बंबडवार यांची रिपोर्ट, नागपूर।